हॅलो माझ्या गोड दोस्तांनो. मी अनु, तुमची गोष्ट आई. आज मी तुम्हाला सोनू ससा, एका रागीट दिसणाऱ्या मगरोबाची आणि आपल्या आऊल आजोबांची गोष्ट सांगणार आहे. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. जंगलात उन्हाळा सुरू झाला होता. ऊन खूपच वाढलं होतं. छोटे ओढे सुकले होते. लहान लहान डबकी ही आटली होती. डबकी म्हणजे छोटे छोटे पॉन्ड हा. आता संपूर्ण जंगलात फक्त एकच मोठा तलाव उरला होता आणि त्या तलावात मगरोबा राहत होते. जंगलातले प्राणी म्हणायचे, अरे तलावाजवळ झोपून जा बरं का, मगरोबा खूप कडक आहेत. अरे पण आपला सोनू ससा कुठे आहे? सोनू ससा उड्या मारत जंगलात खेळत होता. उडी उडी झूम, सोनू आला धूम. खेळता खेळता सोनू थांबला. त्याने आपला घसा चोळला. अरे बापरे, मला तर खूप तहान लागली आहे. तो इकडे गेला, तो तिकडे गेला, पण पाणी कुठेच मिळेना. तेवढ्यात त्याला दूरवर चमचम करत पाणी दिसलं. अरे वा, तलाव! तो आनंदाने धावत तलावाकडे गेला. सोनू पाणी पिण्यासाठी खाली वाकणार इतक्यात धप! पाण्यात मोठी लाट उठली. त्यातून मगरोबा वर आले. थांब छोट्या, सोनू दचकला. म म मला फक्त पाणी प्यायचं आहे. आधी थांब, कोणीही सरळ तलावाजवळ येणार नाही. सोनू घाबरून 2 पावलं मागे गेला. तेवढ्यात वरून आवाज आला. हम्म हम्म. मोठ्या वडाच्या झाडावर बसले होते. कोण बरं? आऊल आजोबा. अरे सोनू, काय झालं रे? सोनूने सगळी गोष्ट सांगितली. आऊल आजोबा हसले. चल, आपण आधी मगरोबांचं म्हणणं ऐकूया. आऊल आजोबा हळूहळू तलावाजवळ गेले. नमस्कार मगरोबा. नमस्कार आऊल आजोबा. सोनूला पाणी का पिऊ दिलं नाही? मगरोबांनी एक खोल श्वास घेतला. आऊल आजोबा, काही दिवसांपूर्वी काही माकडं इथे आली होती. त्यांनी तलावात दगड फेकले, कचरा टाकला, माशांना घाबरवलं. तेव्हापासून मी सगळ्यांनाच थांबवतो. सोनू लगेच म्हणाला, पण मगरोबा, मी तसं काही करणार नाही. आऊल आजोबा प्रेमाने हसले. मगरोबा, तुम्ही तलावाचं रक्षण करता, ही खूप चांगली गोष्ट आहे. मगरोबा शांतपणे ऐकत होते. पण एका मित्राने चूक केली म्हणून सगळेच मित्र वाईट असतात का? मगरोबा विचारात पडले. आऊल आजोबा पुढे म्हणाले, आणि सोनू, तू पाणी प्यायल्यावर काय करशील? सोनू लगेच म्हणाला, मी तलावात कधीच कचरा टाकणार नाही आणि माझ्या मित्रांनाही तसं करू देणार नाही. मगरोबांच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं. ठीक आहे सोनू, जा पोटभर पाणी पिऊन घे. सोनू आनंदाने तलावाकडे धावला. त्याने गार गार पाणी प्यायलं. हा 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 हा, किती छान. थँक्यू मगरोबा. मगरोबाही हसले. त्या दिवसापासून तलावावर एक सुंदर नियम लागला. जो कोणी पाणी प्यायला येईल तो तलाव स्वच्छ ठेवेल, कचरा टाकणार नाही. सगळे प्राणी आनंदाने म्हणाले, हो. आता चिंगी चिमणी, खारुताई, हरिण काका सगळे पाणी प्यायला यायचे आणि तलाव नेहमी स्वच्छ राहायचा.
मगरोबा खुश, सोनू खुश आणि आऊल आजोबा सुद्धा खुश. बाळांनो, मला सांगा तुम्ही गोष्टीतून काय शिकलात? झाडं, पक्षी, प्राणी आणि पाणी हे सगळे आपल्या पृथ्वीचे मित्र आहेत. आपल्या अर्थचे फ्रेंड्स आहेत. म्हणून त्यांची काळजी घ्यायची. कचरा कुठेच टाकायचा नाही. कचरा फक्त डस्टबिनमध्येच टाकायचा. आणि एखादा मित्र रागात दिसला, तरी तो वाईटच असेल, असं लगेच ठरवायचं नाही. प्रेमाने बोललो तर रागीट मित्रही हसतात. बाळांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली का? तुम्ही तलाव स्वच्छ ठेवणार ना? छान. मग पुन्हा भेटूया एका नवीन मजेदार गोष्टीसोबत. तोपर्यंत हसत रहा, खेळत रहा आणि निसर्गावर प्रेम करत रहा. गोष्ट आवडली असेल तर तू तुझ्या फ्रेंडला सुद्धा ही गोष्ट सांग. ठीक आहे? बाय बाय.